आम्हा देशभरात मागणी होत आहे एमपीएससी असेल टीएटी असेल या परीक्षा ऑफलाईन व्हायला पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, टीईटी असेल, जेई असेल, नीट असेल, ह्या परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे ना. कारण की विद्यार्थी डोळ्यात तेल घालून जागण्याचं काम करतात, अभ्यास करण्याचं काम करतात आणि त्यांचे पालक सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करत असतात. त्यांना शिकवण्यासाठी ते कुठेतरी आपले मुलं काहीतरी झाले पाहिजे म्हणून लाखोंचा खर्च, पोटाला चिमटा घेऊन आई वडील त्यांना खर्च करत असतात. आणि तुम्ही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नियम आणता, प्रत्येक वेळी कुठेतरी नवीन आडकाठी आणता, हे सातत्यानं वेगळं विषय वेगळा होतो. आणि यामध्ये गोरगरिबांच्या मुलांना आडकाठी आणण्यासाठी कुठेतरी ऑनलाईनची भाषा राज्य सरकार, केंद्र सरकार जर बोलत असेल तर त्याचा आपण निषेध केला पाहिजे. नक्कीच आम्ही राज्यातील, देशातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत, कारण की या सगळ्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे. केंद्र सरकारला, राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती, टीईटी असेल, जेडब्ल्यू असेल, नीट असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, ह्या परीक्षा पूर्ण ऑफलाईन म्हणजे ऑफलाईनच झाल्या पाहिजे. कारण की प्रत्येक मुलगा ऑफलाईन पद्धतीने अभ्यास करत असतो आणि ऑफलाईन अभ्यास करणाऱ्या मुलांना अचानक ऑनलाईन परीक्षा देणं जड जातं, त्याच्यातून त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सगळ्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे. प्रश्न आहे, मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना गोळ्या घाला अशी रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे, काय वाटतं? खरं तर ही ऑडिओ क्लिप आणि कुठेतरी जरांगीला गोळ्या घालण्याची भाषाच ही हास्यास्पद आहे. जरांगीला रस्त्यावर जरी सोडून द्याला रात्रभर तर त्याला कुत्र सुद्धा चावणार नाही, पिसाळ्याला सुद्धा. कारण की ओरिजिनल जरांगीच पिसाळ्याला आहे, त्याला कोण चावणार? ज्या जरांगीने राज्यात दहशत निर्माण केली, ज्या जरांगीच्या गुंडांच्या जरांगीगत टोळ्या आहेत, त्या गुंडांच्या टोळ्यांनी लोकांचे घरं जाळले, लोकांच्या गाड्या जाळल्या, लोकांच्या हॉटेल जाळल्या, दुकानं फोडले, जमिनी हडप केल्या. अशा गुंडांच्या आकाला कोण मारू शकतं? परंतु काय, आपली प्रसिद्धी कमी झाली, मीडिया संपली की कुठंतरी काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन काढायचं. आणि मला वाटतंय विलास घुले प्रकरणाला डायव्हर्ट करण्यासाठी नवीन काढलेला फॉर्म्युला आहे. आणि विशेषतः कुणाकडे ही धमकी आली त्या माणसाने त्या संबंधित कोण्या फोनवरून नंबर, कोण्या नंबरवरून आली तो नंबर देऊन त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी मीडिया ट्रायल करण्याची काही गरज नाही. त्यामुळे ही धमकी आणि ही जरांगीला मारण्याच्या गोष्टी ह्या सगळ्या खोट्या असतात. हे फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि संरक्षण वाढवून घेण्यासाठी सगळा स्टंट असू शकतो. सध्या राज्यभरात तसेच मुंबई या ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. काय वाटतं तुम्हाला, बीएमसी हे सगळे पूर्वनियोजन करण्यासाठी उन्हाळ्यात कमकुवत पडली? काय व्हायला लागलंय, राज्यामध्ये टक्केवारी खूप वाढलेली, भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर्स लोक टक्केवारी देऊन कामं घेतात आणि त्याच्यात त्यांना पैसे मिळवण्यासाठी ते भ्रष्टाचार करतात आणि कामं सुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असतात. आता मिसिंग लिंकचा विषय जर म्हटलं, मुंबई महानगरपालिकेतली कोंडी असेल, आता मिसिंग लिंक जर 2 महिन्यामध्ये मिसिंग लिंक मध्ये दरड कोसळून जर जाम होत असेल, त्याचा पिलर पडत असेल, तर त्या संबंधित कोण अधिकारी आहेत, त्या विभागाचे इंजिनियर्स कोण आहेत आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सनी काम केलंय, त्या कॉन्ट्रॅक्टला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. आणि जे इंजिनियर्स आहेत ह्या लोकांना सुद्धा कायमचं निलंबित केलं पाहिजे, कायमचं सेवेतून बडतर्फ करण्याचं गरज आहे. कारण की इंजिनियर्स लोक सुद्धा खूप पैसे खाण्याचं काम करतात, टक्केवारी घेण्याचं काम करतात आणि काम बोगस केलं तरी डोळे झाक करण्याचं काम करतात. त्यातूनच असे प्रकार घडत असतात. राहिला महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नावर जाम, नाले जाम होण्याचा, तर महानगरपालिकेचं हे नेहमीच दुखणं आहे. सत्तेत कोणी आलं तरी काय, मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये पाण्यामुळे जाम होण्याचा प्रकार आपण अनेक वर्षापासून पाहत आलो. फक्त प्रत्येक जण विरोधी पार्टीत गेल्याच्या नंतर सत्तेतील लोकांना टीका करण्याचं काम करतात, ते अपयशी ठरले म्हणतात. आणि जे सत्तेत आले आता त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे. मागच्या लोकांना तुम्ही ट्रोल केले, आता तुम्ही सुद्धा रिझल्ट देण्याचं काम केलं पाहिजे. हे पहा, राज्यामध्ये, देशामध्ये कोण कुणाकडे जाईल आणि कोणाचे काय आतून संबंध असतील हे आपल्याला सांगता सुद्धा येत नाही. कारण की जे कधी पाहिलं नाही ते पाहायला मिळायला लागले आणि पाहायला मिळत आहे. आता उगाच सत्ताधारी कोणीच राहिलं नाही. मला तर वाटतं काँग्रेसपेक्षा विरोधक कोणीच राहिलं नाही. आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सोडता राज्यामध्ये भाजप महायुतीच्या विरोधात कोणीच नाही. विशेषतः शरद पवार हे मूळ भाजपची जुनी बी टीम आहे, आजची नाही. गेल्या 5-10 वर्षापासून भाजप सोबत, मोदी सोबत त्यांची मिलीभगत आहे. आणि त्यातूनच आता कुठेतरी त्यांचे निष्ठावंत म्हणून घेणारे जयंत पाटील, आता हे कसं असतं, सत्ता नाही, सत्ता नसल्यावर, सत्तेत नसल्यावर झोप येत नसती. पाण्याविना मासा जसा तडफडतोय
तसाच प्रकार जयंत पाटलाचा झालेला असू शकतो आणि त्यातूनच आता कुठतरी मालकाचा सुद्धा त्यांनी आदेश घेतला असेल, कारण की मला वाटतं शरद पवारच एक माणसं पाठवण्याचं काम इकडं कोणी भाजपकडे कोणी शिंदे गटाकडे पाठवण्याचं काम करत आहेत. शरद पवारांनाच आता काही त्यांचं कधी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा होतात, कधी काही. तर मला वाटतं शरद पवारांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्यापेक्षा, कारण तुम्ही ओरिजिनल भाजपची बी टीम आहे, त्यामुळे तुम्ही भाजपमध्येच विलीन केला पाहिजे आणि भाजपमध्ये सगळ्याला जाण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळं जयंत पाटील हे नक्कीच भाजपमध्ये सुद्धा जाण्यासाठी विनोद तावडे साहेबांशी भेट झाली असेल आणि येणाऱ्या काळात जयंत पाटील शरद पवारांच्या आदेशानं, शरद पवारांच्या आशीर्वादानं भाजपमध्ये आलेले आणि मंत्रिपद मिळालेलं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं.